नमस्कार मित्रांनो, ज्या रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्य मिळत होते अशा रेशन कार्ड धारकासाठी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठा बदल करण्यात येत आहे। जर तुमच्याकडे कार एसी असेल अथवा कुटुंबात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुमचं रेशन कार्ड कायमचं बंद होणार आहे। तुम्हाला रेशनचा कोणताही लाभ घेता येणार नाही। विशेष म्हणजे हा नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। देशातल्या 70 लाख रेशन कार्ड धारकांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। 1 एप्रिल पासून नवे नियम येणार आहेत। रेशन कार्ड धारकाची काटेकोर छाननी होणार आहे। गरजूपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी सुधारित नियमावली जारी करण्यात येणार आहे। आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांची नावे यादीतून रद्द करण्यात येणार असून देशात सुमारे 70 लाख रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। वन नेशन वन रेशन योजना लागू करण्यासाठी हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारकडून वन नेशन वन रेशन योजना राबविण्यासाठी निकष आणि कार्डची पात्रता अधिक कठोर करण्यात आलेली आहे। त्यामुळे फक्त निकषात बसणाऱ्यांनाच यापुढे मोफत धान्य मिळणार आहे। फक्त गरजू व्यक्तींनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे। निकषात बसत नाहीत त्या सर्वांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे। ही संख्या 70 लाखापर्यंत असू शकते असा एक अंदाज आहे। पण नवे नियम निकष नेमके काय आहेत याबद्दल ही माहिती असणे गरजेचे आहे। शहरी भागासाठी उत्पन्नाची मर्यादा 3 लाख निश्चित करण्यात आली आहे। ग्रामीण भागासाठी 2 लाखाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर रेशन कार्डचा लाभ घेता येणार नाही। हे उत्पन्न तहसीलचे उत्पन्न गृहीत धरण्यात येणार आहे। 4 चाकी गाडी असेल, 100 चौरस मीटरपेक्षा जास्त प्लॉट फ्लॅट असेल अथवा स्वतःचे घर असेल म्हणजे शहरी भागातील तरीही अपात्र ठरवले जाणार आहे। घरात एसी जनरेटर असेल अथवा कुटुंबातील व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तरीही रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। जर खोटी अथवा चुकीची माहिती देऊन रेशन कार्ड वापरत असाल तर कारवाई केली जाऊ शकते। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सरकारकडून ई-केवायसी करण्यात येत होती। ही ई-केवायसी केली नाही तरीही लाभ बंद करण्यात येणार आहे। धन्यवाद।